नमस्कार, युती फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझा व्हिडिओ जो आहे आजचा तो थोडासा वेगळा असणार आहे आणि मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ असा केलेला आहे कारण मी 7 दिवस दत्त महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण केलं होतं स्वामी समर्थांचं आणि आज 8वा दिवस आहे। आज त्याची मी सांगता करणार आहे। तर नैवेद्य करताना मी तुम्हाला काही माझे जे गुरुचरित्रातले अनुभव आलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप वेगळे आणि चांगले असे अनुभव मला गुरुचरित्र वाचताना आले। तर चला व्हिडिओला सुरुवात करते मी आणि तुम्हाला करता करता सांगते की माझे अनुभव कसे आले त्याच्यामध्ये। चला सुरुवात करूयात। तर मी केलं होतं गुरुचरित्राचं पारायण। त्याच्या सांगता होती 8व्या दिवशी। त्यासाठी मी नैवेद्य म्हणून घेवड्याची भाजी केली होती, खीर केली होती आणि डाळीचं पिठलं केलं होतं। कारण घेवड्याची भाजी करतात दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अत्यंत प्रिय आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये सुद्धा घेवड्याच्या भाजीचा उल्लेख येतो। 53 अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे। तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र वाचल्यानंतर पारायण केलं असेल तर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य नक्की करा। तर असो मी तुम्हाला सांगते मी गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात कशी केली। माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मी गुरुचरित्राचं पारायण करेल। मी 31 डिसेंबरला 2023च्या आईला विचारलं की मी करू का गुरुचरित्राचं पारायण। तर ती म्हणली तुला जमेल का? हो म्हटलं जमेल। मी स्वामी समर्थांचं याआधी सारामृत सुद्धा वाचलेलं आहे। मला त्यामध्ये खूप रुची, मला खूप छान वाटलं ते वाचून। म्हटलं मी सुद्धा दत्त महाराजांचं पारायण करेल, गुरुचरित्र पारायण करेल। म्हणून मी वाचायला सुरुवात केली 7 दिवसाआधी आणि सुरुवात करण्याआधी मी सर्व देवांना त्याचं आमंत्रण देऊन आले। रोज सकाळी उठून मी देवाला नमस्कार करून त्यानंतर देवापुढे मी एक समई प्रज्वलित केली होती 7 दिवसांसाठी आणि त्यानंतर मी रोज फुलं ठेवून ह्या पारायणाला सुरुवात करत होते। पारायण करताना मला असे छान अनुभव आले। हे पारायण करताना मला असं वाटलं की माझं मन एकाग्र झालं आहे आणि म्हणजे माझ्या मनावरती ताबा मिळवलेला आहे मी। 1 मिनिट जरी मन पारायण करताना विचलित झालं तरी सुद्धा दुसऱ्या मिनिटाला ते पारायणामध्ये लागत होतं। त्यानंतर माझी जी चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड जी होते आपली ती सुद्धा माझी कमी झाली। हे पारायण करताना असं जाणवलं नाही की मला त्रास होतोय कुठला किंवा मला खूप लोड होतोय माझ्यावरती, असं काहीही जाणवलं नाही। रोज मी दत्त महाराजांना वेगवेगळा प्रसाद करत होते। प्रसाद करताना मला खूप आनंद होत होता कारण प्रत्येक वेळेस मला असं वाटत होतं की माझा हा प्रसाद कसा झालाय हे ते मला सांगत आहेत। म्हणजे आपण एखादा घरात पदार्थ करतो आणि घरच्यांना विचारतो की कसा झालाय, तसंच मी त्यांना विचारल्यासारखं मला करताना खूप आनंद व्हायचा आणि असं वाटत होतं की मी त्यांच्यासोबत जगत आहे। मला सुद्धा, तुम्ही सुद्धा हा पारायण एकदा नक्की करून बघा। एकदा आपल्या लाईफमध्ये हे पारायण तुम्ही करून बघा। एक संकल्प करा आपल्या मनी गुरुचरित्राचं पारायण करण्याआधी। दत्त महाराज नक्कीच तो संकल्प आपला पूर्ण करतात। तुम्ही सुद्धा एक संकल्प करून या गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करा। हे गुरुचरित्र वाचताना 7 दिवस मी रात्री श्री विष्णू सहस्त्रनाम वाचत होते। हा या गुरुचरित्र पारायणाचा भाग आहे एक। जो मी नैवेद्य केला होता गुरुचरित्र पारायणाच्या सांगतासाठी। तर ह्याच्यामध्ये मी काही जास्त केलं नव्हतं। आलं लसणाचा वापर अजिबात केला नव्हता। साधं आपलं जिरं, मोहरी, हळद, हिंग याचा वापर करूनच मी या भाज्या केलेल्या होत्या। त्यानंतर पापड तळला, खीर केली होती आणि आपला जो नॉर्मल आहे हा नैवेद्य मी पारायणाला दाखवून आरती करून ह्याची आज सांगता केलेली आहे मी। तुम्ही सुद्धा हा नक्की गुरुचरित्र पारायण एकदा करून बघा आणि तुमच्या आयुष्यात आलेले अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला प्लीज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला। तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा माझा असा व्हिडिओ काढण्याची ही पहिलीच वेळ होती। जर तुम्हाला आवडल्यास प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला गुरुचरित्र करताना जे अनुभव आले मी तुमच्याबरोबर ते शेअर केले, त्यामुळे मला खूप आनंद झाला। ते सांगतानाही मला खूप आनंद होत होता। मी स्वामींच्या मठात जायला जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून मला गुरुचरित्र वाचायची खूप इच्छा निर्माण झाली। तर तुम्ही सुद्धा कधीतरी एकदा ट्राय करून बघा, गुरुचरित्र वाचून बघा, तुम्हाला खूप जीवनातलं तुमच्या सार त्यामध्ये कळेल। तर हा व्हिडिओ इथेच मी एंड करते। तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।